रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. विमानात एक्स्ट्रा इंधन भरण्यात आले होते. 90-95% इंधन भरण्यात आले होते. ते का मुद्दाम भरले का? जर तुम्ही हैदराबादला जाणार होते, अजितदादा विमानात बसण्याच्या वेळा या वेगवेगळ्या आहेत, मग हा रिपोर्ट मुद्दाम बदलला जात आहे का, असा सवाल रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केलाय. ब्लॅक बॉक्सचा फोटो देणे अपेक्षित होते, ते दिला नाही. ब्लॅक बॉक्सचे फोटो का दिले नाहीत? 2023 साली मुंबईत VSRच्या लेझर जेटचा अपघात झाला होता. त्या इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये के रामचंद्र हे इन्चार्ज होते आणि इन्व्हेस्टिगेटर म्हणून आनंदन यांचं नाव दिलं होतं. पण अजितदादांचा अपघात जो झाला त्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील, असा दावा रोहित पवार यांनी केलाय. अजितदादांचा अपघात झालेल्या विमानातील ब्लॅक बॉक्सवर धुराची राख होती, मात्र ते सुरक्षित असल्याचे फोटो रोहित पवारांनी दाखवले. यावेळी ब्लॅक बॉक्स व्यवस्थित दिसतोय, असंही रोहित पवारांनी सांगितलंय. ब्लॅक बॉक्सचे फोटो पाहता त्याला कुठेही डॅमेज झालेलं नाहीये हे स्पष्ट होतंय, असंही रोहित पवार म्हणाले. ब्लॅक बॉक्सचे फोटो अहवालामध्ये येणं अपेक्षित होतं, मात्र ते कुठे देण्यात आले नाहीत, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. आम्ही उपस्थित करत असलेल्या प्रत्येक मुद्द्याची तटस्थपणे आणि सेक्शन 12 अंतर्गत चौकशी झाली पाहिजे, तरच अजितदादांना न्याय मिळेल. आम्ही त्यासाठी उपलब्ध सर्व मार्गांचा वापर करणार आणि अजितदादांना न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.